सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। ज्योती आदाटे यांना बेळगावचा आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान। ज्योती आदाटे यांचा प्रवास थक्क करणारा प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील। प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याला खंबीरपणे तोंड देत आई वडिलांची जबाबदारी सांभाळत ज्योती आदाटे यांचा कार्यकर्ती ते नगरसेविका असा प्रवास थक्क करणार आहे। त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केले। बेळगाव कर्नाटक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्राध्यापक डॉक्टर पाटील व मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा आदर्श फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड 2025चा आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कारानं प्रदान करण्यात आला। डॉक्टर पाटील म्हणाले, ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे। त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करत तोंड दिलंय। घरची जबाबदारी पेलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली। त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केले। जनतेने त्यांना 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले। आजही त्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात। याबरोबरच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करत आहेत। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो। त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला आहे। या पुरस्कारास त्या पात्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे म्हणाले की प्रास्ताविकात ज्योती आदाटे यांचा गौरव केला। संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रीती हट्टीमणी, वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टीहोळी, बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम, मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमीर शेख, बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पांडव, मोहन मालवणकर, पत्रकार साईनाथ जाधव, अनिष्टची कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे, विद्रोही कवी संमेलन सलीम मोमीन उपस्थित होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।